हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. तर मी पण खूप मस्तच आहे. तर हा बघा, पुण्याकडचा पाऊस पूर्ण रस्ते भरून गेले. तर आज आहे संडे, तर आणि ऑब्विसली संडे म्हणल्यानंतर बाहेर थोडंसं फिरायला जायला पाहिजे. आणि मुलींचं जे हाऊसवाईफ झाल्या सध्या बाळामुळं, या लहान बाळ झाला असेल या काही जॉब करत नसेल, त्यांच्यासाठी फिरायला जाणं म्हणजे मार्केटला जाणं, भाजीपाला आणायला जाणं या डीमार्टला जाणं, ह्या तीनच गोष्टी आहेत. तर फिरून फिरून कुठून यायचं? तर डीमार्टमध्ये फिरून यायचं. तर असो, रेवा 2 महिन्याची होती तेव्हा मी डीमार्टला गेले होते. 2 म्हणलं तर मी 3, 3.5, 2 नाही आहे, कारण मी तेव्हा गावावरून आले होते. म्हणजे मी रेवाला 3रा महिना लागला होता, त्यानंतर आले होते. ऑब्विसली 3.5 महिने झाले असतील. 3.5 महिन्याची होती तेव्हा मी डीमार्टला गेले होते. आणि त्यानंतर डायरेक्ट आज म्हणजे रिवाला आता 1 वर्ष होऊन गेले तेव्हा मी डीमार्टला जाते. म्हणजे आम्ही चाललोय. ऑब्विसली मध्ये मध्ये जे काही लागणार आहे ते सगळं आम्ही झेप्टोवरून ऑर्डर केलेलं. झेप्टोमध्ये म्हणलं की कार्टमध्ये टाकेपर्यंत तो दरुजाला लगेच घंटी वाजवायला तयारच असतो, हो तुमची ऑर्डर आधी घ्या म्हणून असं. तर मध्ये मध्ये भरपूर काही मी झेप्टोवरूनच, म्हणजे रिवासाठीच लागन तसं मला ऑर्डर करावं लागतं. ड्रायफ्रुट्स असो, काही म्हणजे मकाना असेल या मूग डाळ असेल वगैरे, कारण मी गावाकडून आणलेली मूग डाळ माझी संपली आणि नगदीच रिवासाठी लागणार होती. त्यामुळं म्हटलं आता चला डीमार्टला जाणं तर गरजेचं आहे. आणि आम्हाला घ्यायच्या होत्या 4-5 वस्तू, आणि तुम्हालाच माहिती आहे डीमार्टला आणि 4-5 वस्तू, नो वे, इम्पॉसिबल. तर आम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्या वस्तू घेतल्या. आणि राहुलने त्याला कपडे पण पाहिजे होते, म्हणजे छान तिथले कपडे आवडले होते, मग ते पण घेतला आम्ही. आणि आम्ही निघालो रिटर्नला. म्हणजे आम्हाला लिटरली खूप संध्याकाळ झाली होती. ओके, बाय, भेटू पुढल्या वेळेमध्ये.